त्या म्हातारीचे, त्या थेरडीचे पारंपरिक दागिने, जुने दागिने त्या गावच्या कमळीला दाखवलेत आणि त्या निंगीला दाखवलेत. काय? हो. राजनला काही वेड लागलंय का? वेड मूर्खासारखं वागतो काहीतरी. रागिणी, ह्या दोन मुलींनी आहे ना तुझ्या नवऱ्याला भुरळ घातलेली आहे. अरे त्याला दुसरं काही दिसतच नाहीये. स्वतःच्या मुलीकडे त्याचं लक्षच नाहीये. नुसतं आपला कमळी कमळी. हो ना, कुठे ती गावढळ गावछाप कमळी आणि कुठे माझी अनु बेबी. नाही आहे, मला आता यातलं काहीही सहन होत नाहीये. मी आत्ताच्या आत्ता राजनकडे जाते आणि या सगळ्याचा जाब मी त्याला विचारणार आहे. मी चालले. ए ए ए एक मिनिट. काय झालं तुला? लगेच काय असं जाब विचारायला जाते? असल्या छोट्या छोट्या गोष्टींचा जाब काय विचारायचा? एवढं साधं कळत नाही तुला? उलट मला तर याच्यामध्ये चांगली संधी दिसते. यात तुला संधी दिसते? सिरियसली कुठली संधी? बरं झालं, कपाटातले दागिने राजननेच कमळीला दाखवलेले आहेत आणि कपाटाच्या किल्ल्या तर कमळीकडेच आहेत. हे आपल्या फायद्याचंच झालं ना. काय चाललंय हे? हा, ओल्ड ज्वेलरी बद्दल एवढं डिस्कशन काय? सोड ना, युजलेस आहेत. अगं राणी, कमळे, ही लई मोठी जबाबदारी आहे ग. ठीक आहे ग, आता जे काय समोर येईल ते आपण पार पाडायचं. हे जुने दागिने आपल्यासाठी महत्वाचे नाहीच आहेत, पण आता हेच दागिने आपलं महत्वाचं काम करणार आहेत. हे ग्रॅनी आजी, काय काय पझल मध्ये बोलत असतेस? नीट बोल ना. कारण आता ते दागिने चोरीला जाणार आहेत. व्हॉट? हे अरे राजननेच आपलं काम सोपं केलेलं आहे. आता त्या कपाटातनं मी दागिने चोरणार आणि ते चोरलेले दागिने वितळवणार आणि वितळवलेल्या वच्यातनं करोडो रुपये माझ्याकडे येणार आणि मग आपण असे श्रीमंत होणार. पैसाच पैसा येणार आता. आणि या सगळ्याचा आळ कोणावर येणार? कमळीवर. कारण चाव्या तर तिच्याचकडे होत्या. हो, म्हणजे ती पोलीसकडे चालली जाणार. बरोबर. आता मी ना तुम्हाला एक प्लान सांगते. वाव ग्रॅनी आजी, पण तू शुअर आहे ना हा प्लॅन तुझं काम करेल, सक्सेसफुल होईल? हो, होणार. 100% सक्सेसफुल होणार. कारण कामिनीचा डाव म्हणजे असा. वर्मावर खाव. पक्का गाव.